नमस्कार, मी ऋषी देसाई. लोकशाही विशेषमध्ये आपलं स्वागत. देशातील राजकारण आता वेगळ्याच वळणावर आलंय. 5 राज्यांच्या निवडणुका जशा जवळ येत आहेत तसतसे धार्मिक वादही आता वाढू लागले. आधी टिपू सुलतानवरून वाद, त्यानंतर लगेच शाहरुख खानच्या फुंकीवरून वाद आणि आता हिजाबवरून वादाची ठिणगी. महाविद्यालयात विद्यार्थी संघटना असतात आणि राजकारणही होतं. आता त्यांचंही राजकारण धार्मिक वळणावर येऊन ठेपलंय. यापूर्वी दिल्लीत JNUमध्ये याची झलक देशानं पाहिली होती. पण अनुभवातून शिकायचं नाही, हाच धडा घेऊन आपण सगळे पुढे चालतोय का असं म्हणण्याची वेळ दुर्दैवानं आली. आणि यावेळी निमित्त ठरलंय कर्नाटकमधील हिजाब प्रकरणाचं. हिजाब घातलेल्या विद्यार्थिनीला जय श्रीराम म्हणत काही विद्यार्थ्यांनी जाब विचारण्याचा प्रयत्न केला. मुळात आपण शिकायला जातो की धार्मिक तेढ निर्माण करायला, याचं या विद्यार्थ्यांना जराही भान नाहीये. आपण कुणाच्या प्रभावाखाली आणि काय करतोय याचाही ते आता विचार करत नाहीये. शिवाय आपल्या नेत्यांनाही या विद्यार्थ्यांची माथी ठिकाणावर आणण्याऐवजी त्याला भडकावणं हे जास्त सोयीचं आणि स्वतःच्या फायद्याचं वाटतं. हे दुर्दैवानं गंभीर आहे. लोकशाही विशेषमध्ये आपण याच विषयावर चर्चा करणार आहोत. विद्यार्थ्यांच्या आडून हिजाब नीती. पण तत्पूर्वी पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट. आता युवा पिढीच्या आडून धर्माचं राजकारण. फोडाफोडीच्या राजकारणासाठी विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक. विद्यार्थ्यांचा धार्मिक अस्त्र म्हणून कोण करतोय वापर. धार्मिक तेढ निर्माण करून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न. विद्यार्थ्यांच्या आडून हिजाब नीती. कर्नाटकमध्ये काय झालं त्यापेक्षा त्यानंतर आपण काय टाळू शकलो असतो हे महत्त्वाचं आहे. उडपीमधल्या MGM कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या मनात विष कालवलं गेलं. परिणामी हे विद्यार्थी हिंदू आणि मुस्लिम अशा 2 गटात विभागले गेले. निमित्त घडलं ते मुस्लिम विद्यार्थिनीच्या हिजाब घालण्याचं. ही विद्यार्थिनी कॉलेजमध्ये आल्यावर काही तरुणांनी जय श्रीरामच्या घोषणा दिल्या आणि भगवे झेंडे दाखवले. त्यावर त्या युवतीनं अल्लाहू अकबर अशी घोषणा दिली. हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्याचे कर्नाटकात पडसाद उमटू लागले. एवढे की कर्नाटकमधील शैक्षणिक संस्था 3 दिवस बंद ठेवण्याची घोषणा सरकारला करावी लागली. या संपूर्ण प्रकरणाला आता हिजाब विरुद्ध भगवा असा रंग दिला जातोय आणि प्रकरण जेवढं भडकवता येईल तेवढं भडकवलं जातं. नकाब हमारा बिल्कुल हक है, दीनी हक है हमारा, ये पैदाइशी हक है, दीनी हक है. यानंतर शिवमोगामधल्या बापूजी नगर इथल्या शासकीय महाविद्यालयावर काही विद्यार्थ्यांनी दगडफेक केली. त्यांची मागणी होती त्यांना भगवी शाल परिधान करून वर्गात जाण्याची परवानगी द्यावी किंवा हिजाब घालण्यास बंदी घालावी. त्यांच्या दगडफेकीत काही विद्यार्थी जखमीही झाले. मुळात शिक्षण संस्था या विद्यार्थी घडवण्यासाठी असतात. तिथं धर्माचं राजकारण प्रवेश कसं करतं हा महत्त्वाचा प्रश्न. बरं, हे एवढ्यावरच नाही तर दोन्ही बाजूंनी याचं समर्थनही केलं जात आहे. आणि त्याहून गंभीर बाब म्हणजे या सर्वात विद्यार्थी आक्रमक झाले. त्यांना जाणीव नाहीये की धर्माच्या नावानं कुणीतरी आपल्या खांद्यावर बंदूक ठेवतायत. यात भविष्य खराब झालं तर ते विद्यार्थ्यांचं होईल. याची जाणीव विद्यार्थ्यांना, त्यांच्या पालकांना अजून का होत नाहीये. यानंतर आणखी एक घटना घडली.
अल्लाहू अकबर अशी घोषणा देणाऱ्या त्या युवतीला एका मुस्लिम संघटनेनं 5 लाख रुपयांचं इनाम जाहीर केलं. वास्तविक हा वाद निर्माण झाल्यानंतर लगेचच शिक्षण संस्थेनं त्यातून मार्ग काढण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा होता. तसंच समाजाचे नेते म्हणवणाऱ्यांनीही या विद्यार्थ्यांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करणं अपेक्षित होतं. त्याऐवजी इनाम जाहीर करून आगीत तेल टाकण्याचं काम केलं. आता महाराष्ट्रातही हिजाबच्या समर्थनार्थ विद्यार्थी आणि काही संघटना रस्त्यावर उतरत आहेत. पहिले हिजाब फिर किताब अशी बॅनरबाजी होती. हे किती योग्य आहे, यातून काय साध्य होणार आहे याचा विद्यार्थ्यांनीच विचार करावा. हमारे महिला के बुरखे के लिए मांगनी पूर्ण होनी चाहिए. हमारी मांगे पूरी करो. काही वर्षांपासून समाजात धर्मांमध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्याचे जोरदार प्रयत्न होत आहेत. ते हाणून पाडण्याचे सर्वांनी एकीनं प्रयत्न करायला हवे. त्याऐवजी त्यांच्या आवाहनाला आपण बळी पडत असू तर ते जास्त गंभीर आणि धोकादायक आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही न्यूज. अगदी सरळ साधा सोपा प्रश्न, विद्यार्थ्यांच्या आडून हिजाब नीती का? हा वाद फक्त हिजाबाचाच आहे? हा वाद फक्त शैक्षणिक व्यवस्थेतल्या समानतेचा आहे की हा वाद आपल्याला हवं तसं व्हावं म्हणून आपल्याला होण्यासाठी आपण सगळं केलेलं हे एक राजकीय नाट्य आहे? अनेक प्रश्नांची अनेक अंगानं उत्तर शोधण्याचा आज प्रयत्न करणार आहोत आणि यासाठी आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट रंजना गवांदे, कायदेतज्ञ डॉक्टर कुणाल खरात, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष एमआयएम युवक आघाडी, प्रेरणा हुनराव भाजप आणि शाइस्ता कादरी अध्यक्षा महिला विभाग जमाते इस्लामी हिंद शाखा औरंगाबाद. सुरुवातीला जातोय प्रेरणा हुनराव यांच्याकडे. प्रेरणाताई, स्वागत आपलं लोकशाही न्यूजमध्ये. मुळात शिक्षण एका धाग्यात असावं, एका वेशात असावं ही त्यातली प्रामाणिक भावना. अचानक हिजाब आला कुठून? विद्यार्थी आणि शिक्षण व्यवस्था यांच्याकडे आपण अतिशय सुदृढरित्या बघितलं पाहिजे आणि हे धर्मविरहित सगळ्यांना समान शिक्षण व्यवस्था उपलब्ध झाली पाहिजे ही आपली आधीपासूनची भूमिका आहे. कर्नाटकामध्ये जो प्रकार पाहायला मिळाला तो खरंच खूप खेदजनक आहे. त्या प्रकाराला ज्या पद्धतीने धर्माच्या वाटेवरती वारंवार नेण्यासाठी लोक प्रयत्नशील होते तो प्रकार आपण बघितला आणि आज महाराष्ट्रामध्ये पण आपण त्याचे पडसाद बघतोय. या विद्यार्थ्यांचा धार्मिककरणासाठी केला गेलेला वापर, या विद्यार्थिनींच्या बदललेल्या भूमिका, हे सगळे विषय अतिशय चिंतन करण्यासारखे आणि मनाला व्यथित करणारे असे आहेत. शिक्षण व्यवस्था ही सुदृढच राहिली पाहिजे, सर्वांसाठी समान राहिली पाहिजे. अगदी हेच म्हणणं अतिशय महत्त्वाचं आहे. आता मी जातोय डॉक्टर कुणाल खरात यांच्याकडे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष एमआयएमचे युवक आघाडीचे. डॉक्टर साहेब, साधारणपणे नेमकं काय घडलं, नेमकं काय चुकलं, या अगोदरही शिक्षणातल्या गणवेशावरून केलेल्या राजकारणावर आपली काय टिप्पणी आहे? जाणून बुजून याच्यामध्ये हा वाद वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. प्रत्येक शाळा असेल, कॉलेज असेल, यांना सर्व हॅलो, कुणाल खरात यांच्याशी आपण संपर्क साधूया. ॲडव्होकेट रंजना गवांदे आपल्यासोबत आहेत. कुणालजी, आपला तांत्रिक संपर्क थोडासा कनेक्ट होत नाही. पुन्हा एकदा मी तुमच्याशी संपर्क साधतो. पण आता जातोय ॲडव्होकेट रंजना गवांदे आपल्यासोबत आहेत. गवांदे मॅडम, शालेय स्तरावर नेमका कोणता गणवेश असावा याचा एक सार्वत्रिक काही नियम आहेत का? आणि या नियमातल्या या सुरू असलेल्या राजकारणावर आपली काय टिप्पणी आहे? खरं तर प्रथम म्हणजे हा जो वाद निर्माण झालाय तर असं एकंदर लक्षात येत आहे की हे विद्यार्थ्यांना कोणी हत्यार बनवतंय का? अगदी म्हणजे हिजाबच्या नावाखाली कुणी हत्यार बनवतंय का किंवा कुणी भगवे स्कार्फ बांधून या अशी कुणी चिथावणी देतंय का, असं सगळा एकंदर हा प्रकार दिसतोय. आणि याच्यातून शैक्षणिक संस्थांनी याच्यात उडी घेणं आणि हस्तक्षेप करणं
किंवा केवळ हिजाब घालून येत आहे म्हणून तुम्ही शिक्षणापासून लांब राहा किंवा शैक्षणिक संस्थेत तुम्हाला प्रवेश मिळणार नाही, हे अतिशय खेदजनक वाटतं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचं एकंदर ह्या सगळ्या गोष्टींना राजकारणाचा वास येतोय आणि हे अतिशय खेदजनक आहे, अतिशय निषेधार्ह बाब ही एकंदर वाटते. आणि याच्यामुळे हे जे आज परिस्थिती तिथे निर्माण झालेली आहे, जी सार्वजनिक सुव्यवस्थेचा नष्ट केल्या गेले जाते, तर ते अतिशय खेदजनक आणि दुःखद बाब आहे. म्हणजे आपल्या देशामध्ये खरं तर असं म्हणावंसं वाटतं की अनेक धर्माचे पंथांचे लोक राहतात. जर एखादा रंग फक्त आपण बघितला तर त्या रंगापेक्षा इंद्रधनुष्याचे सप्तरंग जे आहे त्याचं जे दृश्य दिसतं ते अतिशय विलोभनीय असतं, अतिशय आनंददायी असतं. तसंच आपल्या देशातलं वातावरण आहे, वेगवेगळ्या संस्कृती, वेगवेगळे धर्म आणि ह्या सगळे आपण गुण्यागोविंदाने राहतो. आणि असं कोणीतरी या विद्यार्थ्यांनाच जर हत्यार करत असेल तर हे निश्चितच खेदजनक आहे. जर तुम्ही विशिष्ट गणवेशाबद्दल जर विचार केला तर गणवेशामध्ये केवळ तुम्ही स्कार्फ बांधतात. म्हणजे मी तर असं म्हणेल, आता ही जी प्रतीका आहेत, खरं तर अनेक अशी प्रतीका आहेत की जी प्रतिगामी प्रतीका आहेत ती आपण टाकून दिली पाहिजे. परंतु ज्या मुलींना आपल्या संविधानाने शिक्षणाचं स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि ज्या शेकडो वर्ष ह्या सगळ्या व्यवस्थेपासून बाजूला होत्या मुली, संविधानाने तो अधिकार आपल्याला दिलेला आहे मुलींना शिक्षणाचा, आणि 2 पाऊल पुढे टाकत त्या मुली इथे शिक्षणासाठी येत आहेत, तर केवळ कुठल्या त्यांच्या ड्रेस कोडच्या आधारे त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणं हे सारासार चुकीचं आहे. हा जो मुद्दा आहे खरं तर आता हा न्यायप्रविष्ट मुद्दा आहे. याच्यावर खूप असं त्या मुद्द्यावर बोलणं कायद्याच्या अंगाने योग्य होणार नाही, परंतु तरीही संविधान जे सांगतं त्याचं हे उल्लंघन आहे असं मला वाटतं. नक्कीच संविधान जे सांगतं त्याचं उल्लंघन होतंय का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आपल्यासोबत शाइस्ता कादरी आहेत, अध्यक्षा महिला विभाग, जमात इस्लामी हिंदू शाखा औरंगाबाद. शाइस्ता मॅम, या सगळ्या वादाकडे तुम्ही बघता का? आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, हा वाद नसून हे राजकीय हत्यार आहे असं तुम्हाला वाटतं का? आता मी तर हे सांगेल की हा वाद कशासाठी निर्माण झाला, प्रश्नावर प्रश्न निर्माण होतो की वाद कशासाठी निर्माण करतात लोक. राजकारणी लोकांना काय आहे की आपली सत्ता कायम ठेवण्यासाठी आपण कुठे काय करू शकतो. मला तर असं वाटते की फक्त संविधानासमोर सांगितलं, आता ताईंनी सांगितलं की संविधानासमोर काहीही नाही, संविधानाचं जे उल्लंघन करतात त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे. आता जर प्रत्येक राजकारणी लोक आपापले वस्त्र धारण करून राज्यकारभार सांभाळतात ना, करू शकतात, तर बुरखालाच विरोध का करतात? बुरखा का विरोधी आहे? आता प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक राज्यात वेगवेगळे आता मिनिस्टर्स आहेत, ते आपल्या आपल्या परीने वस्त्र नेसतात आणि जातात, पण ह्या शाळेतील मुलींना का म्हणजे विरोध करतात? तर यासाठी भारतीय राज्यघटना जी कलम आहे 25 आणि 29, तर याचा कधी काळजीपूर्वक अभ्यास केला तर आपल्याला कळेल की संविधानामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या कलम आणि किती रीतशीर केलेले आहेत, तर ज्यामुळे कोणत्याही मानवाला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. आता राजकारण म्हटलं तर राजकारणाची प्रत्येक गोष्ट वेगळीच असते, कारण तिथे काय नुसतं आपल्या याच्यावरची पोळी भाजायला तेच करायचं, तेच काम असते त्यांचं. परंतु मी तर सांगेल की सध्या 2 वर्षापासून आपण लॉकडाऊन मध्ये 2 वर्षापासून मुलांचं किती नुकसान होत आहे, शिक्षणाचं सगळ्याच मुलांचं किती नुकसान होत आहे. तर या नुकसानाची भरपाई म्हणून द्यायला पाहिजे, तर इथे राजकारण कशाला करायला पाहिजे? राजकारणाच्या वेळेस करायला पाहिजे. आता या मुलांना, या स्टुडंट्सना म्हणजे त्यांना किती तकलीफ आहे की ना, एक्झाम आहे, परीक्षा जवळ येत आहे. आता हे रिकाम्या गोष्टी, हिजाब कान, बुरखा कान, युनिफॉर्म नाहीये, गणवेश नाहीये, या फक्त चिल्लर गोष्टी आहे. फक्त राजकारणी लोकांना हेच करायचं असते. त्यांना स्वतःच हे पाहायला पाहिजे की आपण कोणत्या वस्त्राने, संविधानामध्ये गणवेशाचं काय आहे, प्रत्येकाला दिलेली आहे, मुभा दिलेली आहे. आणि जर राज्यघटनेने तुम्हाला तुमच्या धर्माप्रमाणे आचरण करण्याचा मूलभूत जेव्हा अधिकार दिलेला आहे, तर ते दुखावणारा नसेलच ना.
आणि ते तुम्ही कोणाच्याही दडपणाखाली नाही करायचं आहे. आता ते काय पदर घेतात, टिकली लावतात, तर त्याच्यामध्ये दडपण आहे का? म्हणजे काहीतरी प्रोटेस्ट नाही आहे का की ते घातल्यावरती नाही लावलं तर काही? त्याचा काहीही नाही. संविधानामध्ये सगळ्यांना आपली म्हणजे आझादी जी आहे ती सगळ्यांना दिलेली आहे. जशी शीख समाजाची पगडी आहे, तर तुम्ही शाळांमध्ये मुलांना सांगाल का की तुम्ही पगडी काढून घ्या नंतर शाळेत प्रवेश करा? सांगू शकता का तुम्ही? मग कशाला या बुरखा म्हणजे बनवलेला आहे त्याला? ते हे सांगायचं आहे की नक्कीच. भारतात 5,000 जाती जमाती आहे. आता किती वर्षापासून आपण राहतो इथे आणि किती समाज प्रत्येक जात धर्म सगळं चांगलं आणि सगळे आपापल्या परीने जीवन जगत असतात. तर या जीवनशैली ही चांगली चालत असते, मधातूनच हे काहीतरी विरोध करायचा आहे. काय खायचं, काय प्यायचं, कोणानी काय, सगळ्यांना माहिती आहे. सगळ्यांसाठी काय कोणतं चांगलं आहे, कोणतं पेरावं पोशाख चांगला आहे, कोणतं अन्न चांगलं आहे, सगळ्यांना माहिती आहे. आपापल्या परीने का परत जीवन जगत नाही जेव्हा संविधानाने हा हक्क दिलेला आहे? आता या 5,000 जाती जमातीमध्ये आपण हे पाहायला पाहिजे की प्रत्येकाला आपल्या आपल्या परीने आपण कोणती समानता आहे आणि कोणती नाही. म्हणजे विविधतेमध्ये समानता आहे हे आपली भारताची एक एक्झाम्पल आहे की भारतामध्ये किती जाती राहतात, किती आपल्या आपल्या म्हणजे आपल्या आपल्या परीने राहतात. आपली धर्म आहे, आपली सण तेव्हार आहे, आपली शाळा आहे. कोणत्याही शाळेमध्ये कोणाचंही तिथे ऍडमिशन होतो आणि ते आपल्या आपल्या परीने जीवन जगत असतात. परंतु त्यांच्या धर्मानुसार सगळी लोकशाही मूल्य जे आहे ते मान्य करीत कोणाला की कसल्याही प्रकारचा त्रास होणार नाही असं जीवन जगायचं. मग ते व्यक्तिगत पातळीवर असो किंवा सार्वजनिक पातळीवर असो, तो अधिकार दिला गेलेला आहे. आणि नक्कीच कादरी मॅडम, तुमचा मुद्दा माझ्यापर्यंत आलेला आहे. मी अगदी प्रत्येकाचं समजावून घेतोय. आपल्यासोबत डॉक्टर कुणाल खरात होते, त्यांचं बोलणं तुटलं होतं म्हणून त्यांच्याकडे परत येतो. कुणालजी, विद्यार्थी, या विद्यार्थ्यांच्या आयुष्यात डोकावत असलेलं जाती आणि धर्माचं राजकारण आणि त्याच्यात स्वतःचा ड्रेस कोड याची असणारी भूमिका, काय मतं आहेत तुमची? डॉक्टर कुणाल खरात. सर, यामध्ये एक भूमिका अशी आहे की कॉलेज असेल, शाळा असतील, त्याचा प्रत्येकाचा स्वतः ड्रेस कोड असतो. पण एक लक्षात घेतलं पाहिजे, हिजाब आणि बुरखा हे दोन्ही पण वेगवेगळं आहे. याला जर एकत्र केलं तर ते जमणार नाही. हिजाब म्हणजे आपण जर फक्त फेस ढाकण्यासाठी किंवा तो ओढण्यासाठी त्याचा एक विशिष्ट पद्धत असते, तसा हिजाब असतो. मग त्याच्यानंतर आपण स्वतःचं स्कूलचं जे युनिफॉर्म असेल, कॉलेजचं युनिफॉर्म असेल, ते घालू शकतात ना. अगदी. त्याच्यामुळे हा विषय म्हणजे जाणून बुजून ज्याला काही अर्थ नाही आहे, ज्या विषयाला कुठे काही घेणं देणं नाही आहे, पण जाणून बुजून काही राजकीय लोकांनी याला काही मध्यस्थी करून हा विषय वाढवलेला आहे. हे सोपा विषय होता की शाळेचा विषय होता, कॉलेजचा विषय असेल तर कॉलेजच्या संस्थेने, तिथल्या प्रिन्सिपलने तिथल्या तिथं हा मिटवायला पाहिजे होता. पण जाणून बुजून हा विषय वाढवण्यात आला. आणि युनिफॉर्म असतील, गणवेश असतील, हा विषय छोटासा मुद्दा आहे, पण या मुद्द्याला एवढं मोठं करण्याची गरज नव्हती. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मुस्लिम समाजाला पर्सनल लॉ बोर्डप्रमाणे मुस्लिम समाज चालतो. संविधान त्याला मान्यता दिलेली आहे आणि त्यामध्ये त्यांना मान्यता दिलेली असताना त्याच्यामध्ये असं आहे की 1937 ॲक्टप्रमाणे वारसा, विवाह किंवा गणवेश, धर्म, स्वतःचा ड्रेस कोड याला पूर्ण संविधान मान्यता दिलेली आहे. त्याच्यामुळे कोणीही त्यांचा हक्क हिरावून घेऊ शकत नाही. त्याप्रमाणे इतर धर्मीय असतील, शीख धर्म असेल, ख्रिश्चन धर्म असेल, यांना पण वेगवेगळ्या पद्धतीने अधिकार दिलेले असतात. आता शीख धर्मियांना पगडी बांधण्याचा अधिकार दिलेला आहे, हत्यार ठेवण्याचा अधिकार दिलेला आहे. मग तुम्ही असं म्हणणार का तुम्ही ते पण काढून घ्या? म्हणजे काय जाणून बुजून फक्त मुस्लिम समाजाला टार्गेट करायचं काम या ठिकाणी होत आहे. ज्या ठिकाणी BJP सरकार आहे त्या ठिकाणी जे असल्या गोष्टी होत आहे. महाराष्ट्रामध्ये आपण बघतो की अशा कुठे घटना घडलेल्या आपल्याला दिसत नाहीत, पण ज्या ठिकाणी अशा जातीय ते निर्माण करण्याचं काम ज्या ठिकाणी होतं त्या ठिकाणी BJP अस्तित्वात आहे, म्हणजे ज्या सत्तेत आहे असं आम्हाला दिसतंय. नक्कीच. कुणाल खरात असतील, रंजना गवांदे असतील आणि अर्थातच शाइस्ता कादरी असतील, या तिघांकडनं त्यांची बाजू समजून घेतली. प्रेरणा औनराव, मी तुमच्याकडे येतो. तुमचं म्हणणं मी अर्धवट ऐकून घेतलं होतं. अर्धवट म्हणजे काही क्षणासाठी थांबवलं. त्यानंतर नेमकं विद्यार्थ्यांच्या बाबतीत काय ध्रुवीकरण होतं हे जाणून घेण्याचा मी प्रयत्न केला. मी कुठलाही प्रश्न विचारणार नाहीये. मी तुम्हाला आता एवढंच विचारतोय, तुम्ही 3 वेळा आक्षेपासाठी बोट वर केलं होतं. तुमचे आक्षेप काय काय आहेत? नंतर मी पुढच्या चर्चेकडे जातो. सर्वप्रथम मला वाटतंय आपली चर्चा झालेल्या प्रसंगाला अनुसरून असावी. आपण एकंदर भारतीय संविधान आणि त्याला धरून ज्या गोष्टींचे इथे ज्या गोष्टी आपण स्पष्टपणे सांगण्याचा प्रयत्न करतोय त्या पूर्णपणे वेगळ्या असून
घडलेली घटना आणि त्या अनुषंगाने असलेले अधिकार हक्क हे पूर्णपणे वेगळे आहेत, हे मला प्रकर्षाने सांगायचंय. ज्यावेळी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या विषयी आपण बोलतो, त्यावेळी प्रत्येकाला बोलण्याचा, वागण्याचा, आपल्या आपल्या धर्माचं पालन करण्याचा अधिकार दिलाय. पण ज्यावेळी शैक्षणिक मुद्दा आहे, कर्नाटकामध्ये घडलेली घटना ही मला आपल्याला प्रकर्षाने सांगायची. या दोन गोष्टी मिक्स करता कामा नये. ज्या संस्थेमध्ये हे एक पब्लिक इन्स्टिट्यूशन आहे, ज्याच्यामध्ये सर्व धर्माचे विद्यार्थी शिक्षण घेतात, सर्व पंथांचे आणि जातीचे विद्यार्थी शिक्षण घेतात, ज्या इन्स्टिट्यूटमध्ये त्याच्यामध्ये ऍडमिशन घेत असतानाच फॉर्म्स फिलअप करून विद्यार्थी आणि पालक इन्स्टिट्यूशनला आपली मर्जी सांगतात की हो आम्ही मान्य करतो, या ठिकाणी दिलं जाणारे शिक्षण, या ठिकाणचे नियम हे सगळं काही पाळण्यासाठी आम्ही बांधील आहोत, हे विद्यार्थी आणि पालक दोघंही लिहून द्यायला लागलेत. आणि अचानकपणे 6 मुलींनी त्या ठिकाणी बुरखा, हिजाब परिधान करून ज्यावेळी हा विषय सुरू झाला, त्यावेळी पब्लिक इन्स्टिट्यूशन मध्ये ज्यावेळी कुठल्याही धर्माचे विद्यार्थी ऍडमिशन्स घेतात, त्यावेळी सगळ्यांसाठी एक सारखा युनिफॉर्म असतो. तर धर्मावर आधारित असा युनिफॉर्म बनवण्यात आलेला नाही. तो गरीब असेल, श्रीमंत असेल, ह्या धर्माचा असेल, त्या धर्माचा असेल, पण प्रत्येक विद्यार्थ्यांनी पब्लिक इन्स्टिट्यूशन मध्ये त्याचाच युनिफॉर्म परिधान करणं हे बंधनकारक आहे. कर्नाटका गव्हर्नमेंटनी एज्युकेशन ऍक्ट मध्ये हे स्पष्टपणे लिहिलेलं आहे. जो मान्य करणं, त्याचं पालन करणं हे प्रत्येक विद्यार्थ्याचा, त्या ठिकाणी असलेला प्रत्येक विद्यार्थ्यांनी त्याचा अंमलबजावणी करणं ही 100% ग्राह्य धरलं जातं आणि ते केलंच पाहिजे. पण ज्यावेळी अशा पद्धतीने धार्मिकरित्या वातावरण खराब करणाऱ्या घटना घडतात, त्यावेळी त्या आक्षेपार्ह असतात. आपण बुरखा मला आठवते प्रकर्षाने आता कुणाल खराजींनी सांगितलं की ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे, त्या ठिकाणी धार्मिक तेढ निर्माण होते. पण मला राजस्थानचं उदाहरण द्यायचंय. नाही, मी या सगळ्या उदाहरणांकडे येतो प्रेरणाताई, या सगळ्या उदाहरणांकडे येतो. आपण मुद्दा भरकटवायचा नाहीये. तुम्ही अतिशय सुंदर वाक्य केलं. आता माझा प्रश्न असा आहे तुम्हाला की या सगळ्या प्रकरणात जरी कर्नाटक सरकारनं कायदा केला असता आणि कायद्यानं सांगितलं असतं, एक क्षण आपण समजून घेऊया की हिजाब घालायचाच नाही, त्यांनी समान ड्रेस कोड म्हटलेला आहे. मी म्हणतो कर्नाटक सरकारनं सांगितलं हिजाब घालायचाच नाही, त्याला जरी आव्हान दिलं असतं तरी एक वेळ समजू शकलो असतो. पण एक मुलगी शाळेत शिकायला येते आणि शाळेत शिकायला येत असताना तिनं हिजाब घातलाय म्हणून तिला जमाव, त्याने कुठल्या रंगाचा गमछा घातला याच्याशी मला देणं घेणं नाही, जमाव घेरतो, याचं तुम्ही आधी समर्थन करता का? समर्थन मी दोन्ही गोष्टींचं करत नाही. ज्या विद्यार्थ्यांनी कालपर्यंत युनिफॉर्म मध्ये शाळा महाविद्यालय, हा माझा पहिला मुद्दा आहे. या मुद्द्यावर मी नंतर चर्चा करणार आहे. आता फक्त एका विद्यार्थिनीला जमाव, जो भगवा रंग घालून जर त्याला घाबरवत असेल आणि ती मुली उत्तर देत असेल, तर मुळात मुलगी नावाची सुरक्षितता त्याला देण्यात आपण जमाव म्हणून का घाबरवतोय आणि त्याचं सत्तेचं राजकारण का करतोय? तुम्ही हे चुकीच्या दिशेने आपण ही चर्चा करतोय. ज्यावेळी आपण एखादा प्रसंग बघतो ना, एकंदर सिरीज ऑफ सगळ्या त्यांनी निवेदन दिलं असतं तरी ऐकले नसते आणि मग जमावाला असता तर मी हे समजू शकलो असतो. गमछे असू देत, नाहीतर मुलींनी घातलेले बुरखे असू देत, दोन्ही गोष्टी चुकीच्या. सगळ्यांनी युनिफॉर्म परिधान केले, युनिफॉर्म घातलाच पाहिजे या मताचा मी आहे. आणि जमाव करणं याचं समर्थन होऊच शकत नाही, होऊच शकत नाही. अगदी बरोबर. चला, अगदी प्रेरणाताई, मला हाच मुद्दा होता. आता या पुढच्या टप्प्यात नेमकं या सगळ्या प्रकरणात ड्रेस कोड का मान्य नाहीये? अचानक हिजाब आला कुठून? आणि जर हिजाब आला असेल तर तो फक्त निवडणुकीपुरता आलाय का? या सगळ्या प्रश्नाची चर्चा एका ब्रेक नंतर पाहत राहा. विद्यार्थ्यांच्या आडून हिजाब नीती. हनीमून साठी कुठे जायचंय? कुठे जायचंय मॅम? लग्नाच्या आधी येतो सीझन शादी.com चा. आजच डाउनलोड करा. गुड मॉर्निंग मॉम. शाम के 6 बजे गुड मॉर्निंग कैसे? यही सोच रहे हो ना? ये द कूटे ग्रुप डेयरी के गुड मॉर्निंग काउमिल की बात कर रहा है. इसका बीटा कैरोटीन इम्यूनिटी बढ़ाए और ओमेगा 3 दिमाग तेज बनाए. गुड मॉर्निंग. अब मॉर्निंग की ताकत हर वक्त. गुड मॉर्निंग मिल्क बाय द कूटे ग्रुप.
keeping mankind happy. अनेक ज्योतिषांकडे जाऊन निराश झाले असाल तर एक शेवटचा प्रयत्न करा. भेट द्या ओम साई ज्योतिषालय गुरुजी विनायक भट यांना. लग्न न जमणं, नोकरी, घरामध्ये अशांतता, पैशाची अडचण, व्यसनमुक्ती, लव प्रॉब्लेम अशा अनेक समस्यांचं 9 दिवसात निवारण केलं जाईल. संपर्क 9967674460. विद्यार्थ्यांच्या आडून हिजाब नीती आपण चर्चा करतोय. या सगळ्याच्या निमित्तानं राजकारण होतंय का? धार्मिक धर्मकारण किंवा धर्माचा मुद्दा मी आणतच नाहीये. माझा मुद्दा हा कुणाकडनं राजकारण खेळवलं जातंय या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचं आहे. ॲडव्होकेट रजना गवांदे आपल्यासोबत आहेत. रजना गवांदे, ब्रेकवर जाण्यापूर्वी प्रेरणा हुंडराव यांच्या बोलण्यातनं एक मोठं विधान आलं होतं आणि ते विधान राजस्थानचा त्यांनी संदर्भ दिला होता. केवळ राजस्थानचा नाही तर केरळ हायकोर्टाची देखील एक अशी एक सायटेशन आहे की ड्रेस कोडची सक्ती असायला पाहिजे. ड्रेस कोडची सक्ती असायलाच पाहिजे. मग अशा वेळी जर ती शाळा विशिष्ट धार्मिक समूहाची नसेल, जर ती सर्वधर्मीय शाळा असेल तर अशा पद्धतीनं हिजाबचा वापर करून ही गोष्ट शाळेच्या शैक्षणिक वर्तुळात आणताना ती वातावरण दूषित करण्याची असू शकते का? अगदी बरोबर आहे. खरं तर म्हणजे भारतीय राज्यघटनेनुसार ज्या शाळा शासकीय अनुदान घेतात, जे कॉलेजेस असतील किंवा ज्या संस्था असतील, त्यांना अशा प्रकारे कुठल्या जात धर्म पंथाच्या आधारे प्रवेश नाकारता येणार नाही. हा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा, आपण केरळ उच्च न्यायालयाचा जो उल्लेख केला, केरळ उच्च न्यायालयाचाच एक निकाल असा आहे 2016 मधला की हिजाब वापरणं हे इसेन्शियल रिलिजियस प्रॅक्टिस आहे असं त्या केरळ उच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे तिथे हा मुद्दा जो आहे की हिजाब ही इसेन्शियल रिलिजियस प्रॅक्टिस आहे. तसंच मद्रास न्यायालयाने सुद्धा, मद्रासच्या उच्च न्यायालयाने सुद्धा जी प्री मेडिकल एंट्रन्स घेतली जाते देशभर, त्या एंट्रन्ससाठी 2 विद्यार्थिनींना हिजाब घालून अलाव करावं असा निर्णय दिलेला आहे. त्याच्यामुळे आजची जी परिस्थिती आहे, कोर्टाचे जे निकाल आहेत ते जर निकाल पाहिले तर निकालाच्या अनुराधानेच आपल्याला म्हणता येईल की हिजाब हे त्या धर्माचा तो भाग आहे आणि जो जे घालू इच्छित असेल त्याला प्रवेश देणं आवश्यक आहे, ते मनाई करता येणार नाही. परंतु प्रेरणा मॅडम जे आता म्हणाल्या की त्या शैक्षणिक संस्थेमध्ये त्यांनी जो युनिफॉर्म कोड जो कोड संपर्क तुटलेला आहे. रंजना गवांदे यांचा मुद्दा अर्धवट राहिला. पुन्हा मी त्यांच्याकडे जाईन. मी डॉक्टर कुणाल खरात यांच्याकडे जातो. कुणालजी, या निमित्तानं आता प्रश्न निव्वळ आणि थेट राजकारणाचा आहेत. MIMचे ओवेसी मागच्या काही दिवसापासून ते राजकारणात कुठेही नव्हते, मात्र हिजाब प्रकरण आल्यापासून ती वादग्रस्त वक्तव्य वाढलेली आहेत. त्या वक्तव्याचं उत्तर प्रदेशच्या राजकारणात समर्थन व्हायला लागलंय. हा मुद्दा सोयीस्कररित्या MIM वापरतंय का? कारण कसं असतं, धार्मिक संस्थेचं, धार्मिक एखाद्या गोष्टीचं स्वातंत्र्य राखणं वेगळं आणि निवडणुकीच्या प्रचाराच्या सभेत मुद्दा वापरणं वेगळं. तुम्ही हा मुद्दा जाणून बुजून देशातल्या धार्मिक शांततेला भंग करण्यासाठी वापरताय असा आक्षेप विरोधकांचा आहे. काय उत्तर आहे डॉक्टर कुणाल खरात? नाही सर, असं कुठेही आम्हाला वाटलं नाही. कारण की घटना ही कोणी घडवून आलेली नाही, आपोआप ती घटना त्या ठिकाणी घडलेली आहे. त्या घटनेवरती जर कोणी विचारलं तर त्या ठिकाणी बोलावं लागेल ना त्यांना. त्या ठिकाणी शांत बसून थोडी जमणार आहे. आता आपण बघा, त्या मुलींनी एवढ्या डेअरिंगने एवढ्या 100-200 मुलांचं त्यांनी त्या मुलांना फेस केलं. त्या ठिकाणी ती आम्हाला वाटली झाशीच राणी आवडली आम्हाला त्या ठिकाणी ती मुलगी, तर आम्ही तिचं कौतुक करणार ना. म्हणजे ती न घाबरता, तिनं ना मागे हटता त्यांनी त्या मुलांना त्यांनी प्रत्युत्तर दिलं. मग ते प्रत्युत्तर कसं दिलं ते महत्त्वाचं नाही, पण तिने देणं महत्त्वाचं आहे. कारण की भारतीय संविधान, भारतीय बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेलं जो संविधान आहे त्यामध्ये आपण आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे ना. आणि त्याच्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी जे फेस केलं त्याला तिने प्रत्युत्तर दिलं. त्याबद्दलच फक्त 1-2 ठिकाणी ओवेसी साहेब बोलले असतील, पण त्याचा कुठे राजकारणाचा भाग त्यांनी केलेला नाही, त्या ठिकाणी कुठेच केला नाही. परंतु पण आता सध्या परिस्थिती अशी आहे की पंजाब असेल, UP असेल, या ठिकाणी इलेक्शन चालू आहेत. त्याच्यामुळे त्या ठिकाणी 1-2 सभेत ते बोलले असतील, परंतु कुठेही राजकारण करण्याचं काम या ठिकाणी ते करत नाहीत. परंतु
जे योग्य आहे त्या ठिकाणी बोलावं लागतं आणि ते बोलतीलच. नक्कीच. त्या ठिकाणी शांत बसता नाही. नक्की. शाइस्ता कादरी यांच्याकडे जातो. शाइस्ता मॅडम, तुम्ही मगाशी बोलताना बुरखा आणि हिजाब हे 2 प्रकार सांगितले. खरं तर अभ्यास करायला गेला तर अशा प्रकारचे 7 प्रकार आहेत. पण ड्रेस कोडचा विचार करताना आणि जर ते वागण्याचं स्वातंत्र्य त्यांना शाळेतनं आणि थोडंसं कुटुंबातनं या अगोदर मिळत असेल तर अशा प्रकारचा एखादा निर्णय घेणं कुटुंबाच्या दृष्टीनं आणि ते त्यांनी तसा तो वेश परिधान केल्यानंतर शाळांनी दुय्यम वागणूक देणं या सगळ्या संदर्भात अचानक तीव्र प्रतिक्रिया उमटतात. त्यावेळी हे ठरवून केलं जातं की राजकारणाचा भाग असं आम्ही समजायचं. कादरी मॅडम. ड्रेस कोड म्हटल्यावर कसं आहे, एक शाळामधली गोष्ट वेगळी असते, पण कॉलेजमध्ये कुठेही ड्रेस कोड नाही आहे. आणि हा बुरखा पण कोणता आहे माहित आहे की बुरखा आहे, हिजाब आहे, ते आपापल्या परीने आहे. आता सांगितलंय की संविधानामध्ये सांगितलेलं आहे, ॲडव्होकेट मॅडमने सांगितलेलं आहे पूर्ण डिटेल्स आपल्याला. तर त्याच्याबद्दल सगळ्यांना माहीत असून पुन्हा याच्यावर राजकारण करणे हे योग्य नाही आहे. आता राजकारणींना मी एवढं सांगेन की आपलं राजकारण आपल्या मैदानावर करा. या स्टुडंट्स आणि शाळेमध्ये हा राजकारण येऊ देऊ नका. ही शाळा आहे, हे कॉलेज आहे, हे शिक्षणाची जागा आहे. या शिक्षणाला धर्माचे आखाडे बनवू नका, राजकारणाचे आखाडे बनवू नका. यामुळे मुलांचं नुकसान होईल. तुम्हाला करायचं असेल तर तिकडे तुम्ही शोध घ्या की स्त्रींचं आज काय आहे, बलात्काराची किती तुम्ही पाहतो पर्सेंटेज किती आहे, की दर मिनिटाला किती बलात्कार होतात, किती स्त्रीवर अन्याय होतात आणि किती स्त्रीवर म्हणजे किती सेफ्टी आहे की नाही स्त्रीला. तर या गोष्टीवर तुम्ही जायला पाहिजे राजकारणी लोकांना की नाही आम्ही सेफ्टी करून देऊ, आम्ही स्त्रियांना सगळ्या प्रकारचे अधिकार देऊ. या गोष्टीकडे जाणं सोडलं आणि इकडे नुसतं हा हिजाब आणि बुरखा. हा बुरखा तुम्ही कितीही म्हटलं ना, हा बुरखा घालणारच आहे आणि या बुरखामुळे काहीही म्हणजे प्रगतीला म्हणा किंवा कोणालाही त्रासदायक नाहीये. तर बुरखा हे घालणारच आहोत आम्ही, कारण ही आमच्या मर्जीने, स्वखुशीने, स्वराजीने आम्हाला सेफ्टी आहे. आता कोरोनामुळे आपण पाहतो की 6 इंचाचा एक तोडगा येतो, इतकासा आम्ही आम्हाला तोंडाला लावतो. आपल्या कशासाठी लावतो आपण? तर त्या आपण इतकाशा त्याच्यामध्ये सेफ्टी आहे, तर आम्हाला आमच्या बुरख्यामध्ये आम्हाला सेफ्टी आहे, बस झालं तेवढं. आम्हाला आमच्या बुरख्यामुळे कोणाला त्रास होत आहे का? नाहीये. मग कशासाठी या बुरखाला समोर आणायचं? वेळोवेळी काही ना काही त्याच्यावर आक्षेप घ्यायचे आणि कोण काय खातं, कोण काय पितो, कोण हा मुद्दा नसायला पाहिजे राजकारणी लोकांना. राजकारणाने आपले राजकारण आपल्या जागी आपल्या मैदानावर नाही. नक्कीच. सामाजिक जीवन जगताना कोणी काय करावं याला आक्षेप असूच शकत नाही. पण महाविद्यालयात आणि शैक्षणिक वर्तुळात अशा प्रकारचं वर्तन आणि त्या वर्तनावरनं जर तो संस्थांनी आक्षेप घेतला असता तर मान्य केलं असतं. पण देशाच्या राजकीय संघटना जर त्यात ढवळाढवळ करत असतील तर प्रतिक्रिया राजकीयच येऊ शकतात. मी होनराव यांच्याकडे जातो, पण अर्धवट राहिलेल्या उत्तरासाठी मी पुन्हा एकदा ॲडव्होकेट रचना गवांदे यांच्याकडे जातो. गवांदे, तुमचा मुद्दा अर्धवट राहिला होता, तो पुरा करा, त्यानंतर मी होनराव मॅडमकडे जाणार. खरं तर यापूर्वीच केरळ उच्च न्यायालयाचा निकाल आहे की हे जे हिजाब घालणं आहे हे इसेन्शियल रिलिजियस प्रॅक्टिस असं मानलं गेलेलं आहे त्या निकालानुसार. तसंच मद्रास उच्च न्यायालयाचा सुद्धा निकाल आहे आणि त्या निकालानुसार जे प्री मेडिकल एंट्रन्स एक्झाम जी होती त्याच्यासाठी त्या मुलींना हिजाब घालून त्यांनी अलाउ केलेला आहे. आणि आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा मुद्दा आणि अनेक जे धार्मिक मुद्दे आहे याच्यासाठी जे सुप्रीम कोर्टाचा लार्जेस्ट बेंच आहे त्यांच्याकडे हा इश्यू वर्ग केलेला आहे. त्याचा खऱ्या अर्थाने निकाल होणं अपेक्षित आहे आणि निकाल होईल आणि त्याच्यानुसार बाकीच्या सगळ्या गोष्टी ठरवल्या जातील. परंतु त्याच्या आधी केवळ ती मुलगी हिजाब घालून आली आणि म्हणून मग कुणीतरी भगवा स्कार्फ बांधून आणि त्याच्या विरोधात घोषणा देणं हे पूर्णपणे, मी पुन्हा एकदा म्हणेल की हे विद्यार्थ्यांना हाताशी धरून विद्यार्थ्यांचं हत्यार बनवून केलेलं हे राजकारण आहे असं वाटतं. कुणी स्वइच्छेने कुठली कृती करत असेल तर त्याला कोणाचाही विरोध असण्याचं कारण नाही. परंतु या शैक्षणिक संस्थांमध्ये अशा प्रकारच्या कृती जर घडत असतील आणि त्याच्यानुसार जर सार्वजनिक सुव्यवस्था धोक्यात येत असेल तर हे निश्चितच अतिशय खेदाचं आहे. म्हणजे आर्टिकल 25चा आता पुन्हा उल्लेख केला गेला तर आर्टिकल 25 जे आहे संविधानाचं ते काय सांगतं की सतसत विवेक बुद्धीचं स्वातंत्र्य आणि धर्माचं मुक्तपणे प्रकटीकरण, आचरण, प्रचार करण्याचं स्वातंत्र्य याने दिलेलं आहे ह्या आर्टिकलनुसार आपल्याला. परंतु जेव्हा
जर ह्या असं आचरण करताना जर तुमची सार्वजनिक सुव्यवस्था आणि नीतिमत्ता आरोग्य याला जर धोका पोहोचत असेल तर मात्र तिथे काही त्याच्यावर त्यांनी नियंत्रण करण्याची गरज आहे असं म्हटलेलं आहे. तर मला असं वाटतं ह्या मुली हिजाब घालून आल्या म्हणजे मी खरं तर असं म्हणेल माझे विचार वेगळे आहेत परंतु हे जरी कुठलंही प्रतीक असलं तरी सुद्धा इथे त्या मुलींच्या इच्छेचा भाग आहे आणि ते जर तिथे जर कोणी राजकारण करत नसेल त्या मुलांचा हत्यार म्हणून जर वापर करत नसेल तर निश्चितच असं कोणीतरी हिजाब घालून आली म्हणून तिथली कायदा सुव्यवस्था बिघडली असं होत नाही. याच्या उलट केवळ ती हिजाब घालून येते म्हणून आम्ही भगवे वस्त्र घालून कोणीतरी टोळक्याने तिच्यावर हल्ला करणं हे त्या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर करण्यासारखा आहे आणि ह्या लोकांवर निश्चितच कारवाई व्हावी असं मला वाटतं. त्या ज्याने त्या मुलीला त्रास दिलाय त्यांच्याबाबत काय भूमिका असायला पाहिजे, शाळांची काय भूमिका असायला याबाबत चर्चा करतो. प्रेरणा होणारा तुमच्याकडे जातोय. मुळात सत्ताधीश किंवा राज्यकर्ते कुठल्या एका विचारसरणीचे आहेत म्हणून दरवेळी प्रजाजन अडचणीत सापडतात तसा माझा वैयक्तिक आक्षेप कधीच नाही. तसं जर असतं तर उत्तर प्रदेशात 3 तलाक कायद्यानंतर केल्यानंतर योगीजींच्या कायद्यात केल्यानंतर मुस्लिम महिलांनी जोरकसपणे समर्थन केलं नसतं. अगदी काल परवाची गोष्ट हिजाब म्हणून जेव्हा ट्विटरवर सर्च मारलं तेव्हा JP नड्डांचं स्वागत करताना बुरखाधारी महिला आहेत आणि त्या ओवाळणी करतानाचा फोटो आहे. ट्विटरवर तुम्ही सर्च करू शकता. आणखीन एक मुद्दा महत्त्वाचा, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी ज्यावेळी हा सगळा प्रकरण वाढतोय असं दिसतंय त्यावेळी तातडीनं एक निर्णय घेतला. त्या निर्णयाची फार मोठ्या पद्धतीनं चर्चा व्हायला पाहिजे की त्यांनी तातडीनं शाळा बंद केल्या की जेणेकरून अशा प्रकारचं प्रकरण स्पॉईल होऊ नये. मुद्दा हा आहे की या सगळ्यात आता देशभरात कर्नाटकनंतर महाराष्ट्रात त्याचं समर्थन व्हायला लागलं आहे की पहिला हिजाब फिर किताब हे हळूहळू प्रकरण राजकारणाकडे नेमकं कोण ओढून नेत आहे. सर्वप्रथम मनात वारंवार प्रश्न यायला लागलाय आपल्याला नेमकं जायचंय ते कुठल्या दिशेने. एका लोकतांत्रिक देशामध्ये आपण राहतो ज्या ठिकाणी वारंवार आता इथे जे 3ही पॅनलिस्ट बसलेत त्यांना एका विशिष्ट गोष्टीचं समर्थन करायचं याचा मला खेद आहे. ते शिक्षणाच्या दृष्टीने या चर्चेमध्ये सहभागीच झालेले नाहीयेत असा माझा आक्षेप आहे. आपण लोकशाही प्रधान लोकतांत्रिक देशामध्ये राहतो. आज बाहेर देशामध्ये जरी बघायला गेलात इराण इराक सारख्या देशांमध्ये महिला बुरखा फाडून टाकायला लागल्यात. त्यांना त्यांचं स्वतंत्र अस्तित्व पाहिजे त्या पद्धतीने त्यांना स्वतःचं रिप्रेझेंटेशन पाहिजे. आज राजस्थान सारख्या राज्यांमध्ये घुंगटच्या अगेन्स्ट कॅम्पेन करण्यात आलं. हे भारतीय जनता पार्टीच्या सरकारने नाही केलं हे मला तुम्हाला अंडरलाईन सांगायचंय. आज वुमन एम्पॉवरमेंटची भाषा आपण करतो आणि एकीकडे मात्र आपल्याला मुलींना बुरखा आणि हिजाब मध्ये वारंवार त्यांना त्यातच अडकून ठेवायचंय. हा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आज कुठल्या गोष्टीचं समर्थन करावं. शैक्षणिक पातळीवरती ज्यावेळी आपण चर्चा करायला लागलोय त्यावेळी शिक्षणाला पहिलं प्राधान्य दिलं गेलं पाहिजे. जर मुलींच्या बुरखा आणि हिजाबचे समर्थन आपण करणार असू तर उद्या एखाद्या मुलीला स्कर्ट घालून जावंसं वाटेल. शिक्षण प्रणालीमध्ये त्या स्कर्टला आपण जागा देणार आहोत का. उद्या आणखीन कोणाला काही घालून जावं लागेल, कोणाला 3/4 घालून जावं वाटायला लागेल मुलांना. मग शाळेमध्ये युनिफॉर्म चालणार का. कुणाचे 3/4 बुरखा हिजाब आणखीन कोणाला काही मफलर कोणाला काही स्कार्फ घालून जायचे असतील तर त्याचं रिप्रेझेंटेशन आपण करणार आहोत. जर का ह्या पॅनलवर आपण बसलेले आहोत महाराष्ट्रामध्ये आज लिहिलं चाललंय पहले हिजाब फिर किताब हर कीमती चीज पर्दे में होनी चाहिए. म्हणजे हे आपण कोण ठरवणार. शिक्षण प्रणालीला जर का तुम्ही सर्वसमावेशक बनवता सर्व धर्म समभाव म्हणणारा आपल्या देशामध्ये तुम्ही जर का विशिष्ट गोष्टींवरती पांघरून घालण्याचा प्रयत्न करताय आणि सपशेल सोयीस्कररित्या योग्य दिशेने त्याच्या दुसऱ्या विषयांकडे कानाडोळा करताय तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. लोकशाही प्रधान देशामध्ये शिक्षण व्यवस्था ही सुदृढच राहिली पाहिजे. युनिफॉर्म म्हणजे युनिफॉर्म. शाळेमध्ये शिक्षण घेत असताना शिक्षण प्रणाली ही सर्वोच्च आणि युनिफॉर्मची जागा ही सगळ्यांसाठी सर्वसमावेशक सारखीच असली पाहिजे. नक्कीच हाच मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. कुणाल खरात तुमच्याकडे येतोय मी. युनिफॉर्मला तुमचा विरोध आहे का आणि त्यात समर्थन असू शकत नाही की हिजाब आहे की त्याच्यात बुरखा आहे. ते युनिफॉर्म जर त्या स्थानिक राज्यानं देशाच्या शिक्षण पद्धतीनं महाविद्यालयीन आयुष्यापर्यंत जर त्याचं समर्थन किंवा कायदा केलेला असेल नियम घातलेला असेल तर त्याला आव्हान देण्याची भूमिका आणि ती जर राजकीय वातावरण आणि पर्यायानं सामाजिक वातावरण कलुषित करणारी असेल तर तुमची त्यावर काय प्रतिक्रिया आहे. सर याच्यामध्ये असं आहे की कुठेही ज्या मुली असतील ज्या जे त्यांनी लढा उभारला त्या ठिकाणी ते कुठेही म्हणल्याने आम्हाला आमचा विरोध आहे युनिफॉर्मला म्हणून.
तेव्हा त्यांचा गणवेशाला विरोध नाही आहे. त्यांचं फक्त एवढंच म्हणणं त्या ठिकाणी होतं की आम्हाला हिजाब घालावा. हिजाब म्हणजे काय, आपण जर समजा धूळ मातीपासून बचावासाठी आपण आपल्याकडे खूप मुली गाडीवर जाताना हे बांधतात, स्कार्फ बांधतात, किंवा कुठे थंडी आपल्याला वाजली तर आपण कानपट्टी लावतो किंवा टोपी घालतो आपण, आपली थंडी वाजत असेल तर. म्हणजे काय की एक ड्रेस कोड घालून सुद्धा आपण हिजाब घालू शकतो ना. ते बुरखे ते थोडी म्हणतं की आम्हाला बुरखा घालून जाऊ द्या किंवा आम्हाला दुसरे अजून ड्रेस कोड आम्हाला पाहिजेच नाही, आम्ही कसं पण राहू. पण तसं ते म्हणत नाही ना. फक्त हिजाब म्हणजे काय, एक स्कार्फ लावायची, रुमाल लावायची पद्धत आहे, बस. बाकी तेवढंच त्यांना हवं आहे आणि ती त्यांची इच्छा आहे आणि ती इच्छा त्यांची संविधानाने त्यांना दिलेली आहे. प्रत्येकाने आपल्या धर्माचा पालन करावं, ते त्यांचे अधिकार आपल्या संविधान दिलेलं आहे. आम्ही त्या ठिकाणी या ठिकाणी गणवेश कोड नाहीच असं आम्ही समर्थन करत नाही. गणवेश पाहिजे, पण त्यासोबतच त्या ठिकाणी त्यांच्या धर्म परंपरेचं त्यांना पालन करता आलं पाहिजे, एवढी आमची भूमिका आहे. नक्कीच अत्यंत महत्त्वाची भूमिका मांडलेल्या आहेत. या सगळ्यावर आता सत्ताधारी म्हणून भाजपला काय वाटतंय आणि शाइस्ता कादरी यांना काय वाटतंय, या दोन्ही प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार होते. का ब्रेक नंतर पाहत राहा विद्यार्थ्यांच्या आडून हिजाब नीती. विद्यार्थ्यांच्या आडून हिजाब नीती. अगदी मी काही क्षणासाठी आता शाइस्ता कादरी यांच्याकडे जातो आणि त्यानंतर प्रेरणा हुनराव यांच्याकडे जातो. मुळात कर्नाटक शिक्षण कायदा 1983च्या कलम 133(2) नुसार सर्वांनी एकाच प्रकारचे कपडे घालणे बंधनकारक आहे. हा मुद्दा पुढे आला आणि त्याचं समर्थन BC नागेश यांनी केलं आणि शाळेचे गणवेश ठरवण्याचा अधिकार हा कर्नाटकच्या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मंत्री यांनी केंद्र राज्याला असल्याचं BC नागेश यांनी म्हटलं आणि त्यानंतर वाद उफाळला. त्यानंतर त्याला आव्हान देण्यात आलं. मुळात राज्याचं जर एखादा नियम असेल तर त्याला आव्हानाची भाषा का? कादरी मॅडम. हॅलो. हा कादरी मॅडम, तुम्हाला प्रश्न विचारला आहे. राज्यानं जर ठरवलं असेल तर त्याला आव्हान देण्याची आणि आव्हानासाठी अशा पद्धतीनं प्रोटेस्ट करण्याची गरज आहे का? कादरी यांच्याकडे आवाज जातोय, पोचतोय का कादरी मॅडम आवाज माझा? कादरी यांच्याकडे जातो, पण तत्पूर्वी हुनराव यांच्याकडे जातो. हुनराव, मुद्दा हाच आहे की या सगळ्यात राज्य किंवा जर एखादा नियम ठरवलेला असेल तर त्या नियमाला आव्हान देण्याची भाषा होते. हा शैक्षणिक विषय मी मांडतच नाहीये. माझं स्पष्टपणे मुद्दा आहे की हे सगळं स्वतःच्या सोयीस्कर राजकारणासाठी केलं जातंय. हा आक्षेप तुम्हाला मान्य आहे का? हुनराव. घटना घडली आहे की राजकीय दृष्ट्या प्रेरित आहे हे आपल्याला प्रत्यक्ष दिसायला लागले. अचानकपणे मुलींनी बुरखा आणि हिजाब परिधान करून शिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेतला आणि त्यांच्यावरती ऑब्जेक्शन करण्यात आलं. त्या ठिकाणी 75 आणखी मुस्लिम विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतात, पण यात 6च मुलींनी ज्याच्या अगेन्स्ट अचानकपणे उचललेला आवाज हे त्यांना नेमकं कोण प्रेरित केलं होतं ते त्यांनाच माहिती. त्या अनुषंगाने ते पुढे पण गेल्या. ही केस पण कोर्टामध्ये जे चालवायला लागलेत ते काँग्रेसच्या लीगल सेलमध्ये काम करणारे वकील आहेत. त्यांनी ही केस हायकोर्टामध्ये मांडण्यासाठी समोर घेतली आहे. एकंदर राजकीय दृष्ट्या प्रेरित असलेली ही घटना, सरकारनी ज्यावेळी राज्यालाच रेग्युलेटरी पॉवर ह्या स्टेट्सनाच आहेत त्याचे रेग्युलेशन करण्याच्या आणि 1983च्या कायद्यानुसार सगळ्या विद्यार्थ्यांनी युनिफॉर्मचं पालन करणं हे तितकंच महत्वाचं आहे. मगाशीपासून डिबेटमध्ये वारंवार संविधानाचा उल्लेख केला चाललाय आणि सोयीस्कररित्या नकोता अर्थ काढला चाललाय. मला आपल्याला पुन्हा सांगायचं, या ठिकाणी एक ऍडव्होकेट पण आहेत, त्या वारंवार इसेन्शियल रिलिजियस प्रॅक्टिस या नावाने या सगळ्या घटनेला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करताय. पण एखाद्या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घ्यायला गेलेले विद्यार्थी ते बाहेर असताना रिलिजियस प्रॅक्टिसेस कशाही प्रॅक्टिस करू शकतात त्यांच्या मतानुसार, पण ज्यावेळी शिक्षण संस्थेत शिक्षण घ्यायला जातात त्यावेळी तिथले नियम पाळण्यासाठी ते बांधील असतात. त्यामुळे फंडामेंटल राईट्स मध्ये एज्युकेशन येतं, फंडामेंटल राईट्स मध्ये इसेन्शियल रिलिजियस प्रॅक्टिसेस येत नाही. त्या शिक्षण व्यवस्थेच्या बाहेर असलेला भाग आहे. त्यामुळे संविधानाचा उल्लेख ज्यावेळी आपण करतो त्यावेळी ते योग्यरित्या समजून घेऊन मगच त्या अनुषंगाने बोललं गेलं पाहिजे. शिक्षण व्यवस्था सगळ्यांसाठी सारखीच आहे, त्याचं पालन करणं, नियमांचं पालन करणं हे प्रत्येकाला बंधनकारक. नक्कीच. वारंवार इथं कोण कसा उल्लेख करतो याच्यापेक्षाही वारंवार पहिल्या वाक्यापासून मी स्वतः हे सगळं राजकारणासाठी चाललंय का हा ठाम सवाल घेऊन प्रत्येकाकडे जातो. मी ॲडव्होकेट गवांदे मॅडम यांच्याकडे जातो. ही चर्चा संपवताना मला एकच प्रश्न विचारायचा आहे, कुठल्या
निर्णयावर येऊन ही चर्चा थांबायला पाहिजे. राज्य सरकारनं आणि केंद्र सरकारनं आता काय स्टँड घेतला पाहिजे, या दोघांमधनं सुवर्णमध्य निघू शकतो का? गवांदे मॅडम. खरं तर मॅडम ते म्हणाल्या की तुम्ही पुन्हा पुन्हा बुरखा आणि हिजाबचं समर्थन करतायत, हे मुळीच नाही. इथे मुद्दा वेगळा आहे की हिजाब घालणाऱ्या मुलींना प्रवेश नाकारणं हे अतिशय निषेधार्ह आहे. आम्ही हिजाबचं किंवा बुरख्याचं समर्थन करत नाहीये. आणि आज ही केस जी आहे ही सुप्रीम कोर्टामध्ये अजून न्यायप्रविष्ट असताना आणि आधीच्या उच्च न्यायालयाचे 2 वेगवेगळे निकाल आहेत, त्या निकालाचा मी उल्लेख केला. निकाल हा जो आहे ह्या हिजाब संबंधानेच आणि शैक्षणिक व्यवस्थेशी निगडीत निकाल आहे मॅडम. तो मी पूर्णपणे समजून उमजून त्याचा उल्लेख केलेला आहे, केवळ ढोबळमानाने उल्लेख केलेला नाही. आपण ते निकाल वाचावेत आणि नंतर याच्यातून सुवर्ण आणि एज्युकेशनल फंडामेंटल राईट्स या दोन वेगळ्या कन्सेप्ट्स आहेत असं मला वाटतं. आणि अनेकदा असं होतं या निकालांच्या बद्दल कोर्टाचा आदर केला जात नाही, याच्या अनेकदा आम्हाला प्रत्यंतर आलेला आहे. कोर्टाच्या निर्णयाचा आदर करणं सगळ्यांसाठी बंधनकारक आहे, पण तुम्ही नक्कीच आपल्यासोबत शाहिस्ता मॅडम, आपल्याकडे वेळ कमी आहे. हा सगळा प्रकार गवांदे मॅडम, होनराव मॅडम दोघांना थांबवतो. गवांदे मॅडम, होनराव मॅडम दोघांना थांबवतो. मी होनराव तुमच्याकडे शेवटी येतो, कादरी मॅडम तुमच्याकडे येतोय. आता जे सगळं चालू आहे ते चुकीचं आहे हे मान्य केल्यानंतर काय व्हावं म्हणून तुमची सरकारकडनं अपेक्षा आहे? कादरी मॅडम. आम्हाला तर हीच अपेक्षा आहे की हे भारत देश हा विविधतेने नटलेला आहे आणि इथे सर्वांना समभाव समतोल दिलेला आहे. आणि इथे ज्यांना ज्यांना ज्या ज्या प्रकारचे आपले पोशाख म्हणा, जेवण म्हणा, ते त्यांच्या स्थिर आहे आणि संविधानाने पण ते आम्हाला हक्क दिलेला आहे. आणि हा बुरखा हा हिजाब प्रत्येकाला थोडी आम्ही म्हणून राहिलो की तुम्ही पण घाला तुम्ही पण चाला. आपापल्या परीने जीवन जगायचं आहे प्रत्येकाने. आता मधात आता सांगितलं होतं डिबेटवर पण, जो टिकली लावणार नाही त्याच्याशी आम्ही बिझनेस करणार, नो टिकली नो बिझनेस करणार. तर या प्रकारे अशा प्रकारचे का आक्षेप घेतात लोकांवर? का कशाला लोकांना त्रास द्यायसाठी आहे? फक्त जे जीवन जगण्यासाठी आपल्याला जीवन दिलेलं आहे की तुम्ही पण जगा, दुसऱ्यांनाही जगू द्या. हे राजकारण वेगळी गोष्ट आहे. राजकारण आपल्या बाजूला राहिलं पाहिजे आणि प्रत्येकाचं विद्यार्थ्याचं शैक्षणिक आयुष्य त्याच पद्धतीने जगलं पाहिजे. कुणाल खरात, या निमित्तानं कर्नाटकचे पडसाद जर महाराष्ट्रात उमटत असतील तर त्यावेळेला नक्कीच करायला पण नाही पाहिजे. नक्कीच तुमचा मुद्दा समजलेला. कुणाल खरात, अगदी शेवटच्या मिनिटासाठी येतोय तुमच्याकडे. महाराष्ट्रात जर अशा पद्धतीनं पहिल्या हिजाब फिर किताब ही जर भावना येत असेल तर तुमचा स्टँड काय असेल? आपण या ठिकाणी समर्थन नाही करू शकत, कारण की हिजाब आणि किताब या सर्व गोष्टी वेगवेगळ्या आहेत. परंतु शिक्षण घेत असताना आपण कोणालाही बळजबरी करू शकत नाही की तो कसं राहायला पाहिजे, त्यांनी कसं घातलं पाहिजे, कारण की तो आपल्याकडे संविधानात सर्वांना दिलेला अधिकार आहे, त्यांनी तो मान्य केला पाहिजे. आणि जर एखादं राज्य फक्त स्वतःपुरतं जर असं कारवाई करत असेल की यांनी हेच घातलं पाहिजे, ते असं पण होऊ शकत नाही. कायदा सर्वांसाठी आहे, संविधान सर्वांसाठी आहे. असं सेपरेट कायदा कोणताही सरकार, राज्य सरकार करू शकत नाही. परंतु आपल्या महाराष्ट्रामध्ये असं काही घडणार नाही असे आम्हाला असं वाटतं, कारण की आपल्याकडे पुरेगामी महाराष्ट्र आहे. आपल्याकडे लोकांचे विचार हे कट्टरपंथी नाहीत, कारण की ज्या ज्या ठिकाणी फक्त भाजपा प्रणित किंवा भाजपाही सरकार आहे त्याच ठिकाणी असे प्रकरण घडत आहेत. वारंवार मी आपल्याला हे सांगतो की जे आता याच्या मागचे पण जे आपण प्रकरण बघा ते फक्त भाजप शासित त्या ठिकाणीच घडत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये याला वाव मिळणार नाही. सर्व महाराष्ट्रीय सर्व जनता हुशार आहे, सर्व त्यांना शिक्षणाची जाणीव आहे, प्रत्येकाला स्वतःच्या धर्माची जाणीव आहे. त्याच्यामुळे कोणीही कोणाला त्रास देईल असं काही करणार नाही. आणि सर्व आम्ही महाराष्ट्रातील सर्व जनता, सर्व नागरिक एकत्र आहोत हे आम्ही दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे या भूमिकेचं खऱ्या अर्थानं स्वागत आहे. सुद्धा महत्वाचं आहे, त्याचप्रमाणे धार्मिक परंपरा सुद्धा महत्वाचं आहे. रचना गवंदे आता सरकारचे प्रतिनिधी म्हणून मी पुन्हा एकदा होनराव यांच्याकडे जातो. खरं तर वेशभूषा, स्थानिक प्रांत ही कशी असावी आणि त्यातनं राजकीय नेत्यांचे पेहराव हा खरं तर वेगळा डिबेटचा विषय होऊ शकतो. त्यामुळे त्या भागाचं प्रत्यंत हे राजकारणात उमटतं. कोण गमछा घालून संसदेत जातो, शपथ घेतो, या सगळ्या गोष्टी राजकीय स्वरूपाच्या मान्य केलू शकतात. यापेक्षाही मोठं क्षेत्र हे शिक्षण क्षेत्र आहे. अशा प्रकारच्या जर कुठल्याही गोष्टीचे पडसाद हे महाराष्ट्रात उमटत असेल तर केंद्रातले सत्ताधारी म्हणून तुमची भूमिका काय असेल महाराष्ट्रापुरती? होनराव. अशा प्रकारचे राजकीय पडसाद आपण महाराष्ट्रामध्ये उमटत असलेले बघितलेले आहेत. हे अत्यंत खेदजनक आहेत, निषेधार्ह आहेत. कर्नाटकामध्ये घडलेला प्रकार आणि त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटत असताना धार्मिकरित्या आपण जे बघतोय, बीडमध्ये लावलेले स्लोगन्स,
मुलींनी महिलांनी बुरखा घालून केलेले आंदोलन, आमचा आवाज ऐकला गेला पाहिजे वगैरे, हे अत्यंत खेदजनक आहेत. शिक्षण प्रणाली ही मी पहिल्यांदा म्हणल्याप्रमाणे सुदृढ राहण्यासाठी त्याला कुठलाही धार्मिक, जातीचा, जेंडर वाईज असं कुठलंही डिफरन्सिएशन त्याच्यामध्ये करता कामा नये. शिक्षण व्यवस्था म्हणजे ज्या ठिकाणी घेतोय त्या ठिकाणच्या ऑथॉरिटीजना तिथे डिसिप्लिन मेंटेन करण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यामुळे सरकार आणि नक्कीच राज्य सरकारनं वेळीच पावलं उचलण्याची गरज आहे. या सगळ्या प्रकरणात ज्याची त्याची जी भूमिका आहे त्या भूमिकेचा सन्मान राखून नमतं पाऊल हे सरकारनंही घेतलं पाहिजे. कारण आपण आपल्या राजकारणासाठी कुठल्याही प्रकारचा अनुयायी करताना मग तो भगवा गमछा घातलेला असेल की जाणून बुजून सरकारची शांतता धोक्यात आणण्यासाठी केलेला गमछा असेल किंवा हिजाब असेल. आपण शिकायला जातोय, आपण समाजकारणात आहोत की आपण राजकारणात आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या देशाची लोकशाही जर तुम्ही विद्यार्थ्यांना हत्यार म्हणून स्वतःच्या जिंकण्यासाठी वापरत असाल तर या देशाच्या लोकशाहीचा इतिहास तपासून पहा. तेच हत्यार सगळ्यात आधी जर कोणावर उलटणार असेल तर ते तुमच्यावर असेल. याचा त्या राजकीय पक्षांनी विचार करावा, कारण इतिहास सर्वश्रुत आहे. अर्थात या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल ॲडव्होकेट रजना गावदे, प्रेरणा हुंडराव, त्याचप्रमाणे अन्य मान्यवरांचे, त्या शाइस्ता कादरी असतील, ॲडव्होकेट कुणाल खरात असतील, या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. शिक्षणाची चर्चा करताना ती शिक्षणाच्या पातळीवर पुढे जायला पाहिजे होती. त्याला रंगांचा इथं कुठलाही लवलेश आपण आपल्या परीनं पोहोचवू देऊ नका. महाराष्ट्र हा विद्यार्थ्यांचा, महाराष्ट्र हा शिक्षणाचं क्षेत्र आहे. बाजूच्या राज्यात काय झालं यापेक्षाही माझ्या राज्यातला सर्वधर्म समभावाचा आदर्श पुन्हा नव्यानं सांगण्याची गरज आहे, एवढीच हात जोडून कळकळीची विनंती. आजच्या या विशेष कार्यक्रमात इथं थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा लोकशाही न्यूज.